नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये। तर या ठिकाणी मला बरेचसे विद्यार्थी विचारत आहेत की शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचे निकष काय आहेत किंवा शॉर्टलिस्टमध्ये माझं नाव काय येत नाही, मी दरवर्षी फॉर्म भरतोय। आणि आणखी बरेचसे विद्यार्थी विचारत काय आहेत की फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे सर किंवा फक्त ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांना संधी मिळते का। तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या उमेदवारांना संधी मिळते का किंवा त्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येते का। तर याचं उत्तर हो असं आहे, गॅरंटेड हो। फक्त ग्रॅज्युएशन असलेल्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळते। याचे भरपूर उदाहरणं मी मागच्या भरतीमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत आणि फायनल सिलेक्शन देखील झालेले उदाहरणं या ठिकाणी मी मागच्या भरतीमध्ये सुद्धा बघितलेले आहेत। त्याच्यामुळं असं नाही की फक्त ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांना संधी मिळत नाही, असं नाही। पोस्ट ग्रॅज्युएट आणि त्याच्यानंतर नॉर्मल ग्रॅज्युएट अशा देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेला या शॉर्टलिस्टमध्ये संधी मिळत असते। आता बघा, शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचे निकष काय असतात। आता हे निकष कुठं ऑफिशियली नाहीत, पण मी तुम्हाला बऱ्यापैकी माझा तर्क लावून किंवा माझा जे काय अंदाज आहे, कारण मी आतापर्यंत जवळपास 3-4 भरती अटेंड केलेल्या आहेत, या सर्व भरतीचा अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला हे बेसिक सांगणार आहे। तर बघा, हे थोडंसं समजून घ्या नॉलेज। उदाहरणार्थ, एका ठिकाणी किंवा बॉम्बे हायकोर्टामध्ये 10 जागा निघालेल्या आहेत आणि त्या 10 जागेसाठी उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरूया की 500 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे, असं गृहीत धरूया आपण। 500 किती जागा, 10 जागा, आणि 10 जागेसाठी 500 अर्ज आलेले आहेत, असं गृहीत धरूया। तर बघा, हायकोर्टाचा फॉर्म्युला काय आहे की एका जागेसाठी किती विद्यार्थी सिलेक्ट होणार, इथं एका जागेसाठी फक्त 10 विद्यार्थी, एका जागेसाठी किती विद्यार्थी, 10 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होणार। तर 10 गुणिले 10 हे किती झाले, 100। आता याचा अर्थ असा होतो का की या 400 उमेदवारांनी फॉर्मच बरोबर भरला नाही किंवा यांचा फॉर्म चुकीचा होता, तर याचा अर्थ बिलकुल असा नाही आहे मित्रांनो। तर बघा, उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो मी, या 500 उमेदवारापैकी 100 उमेदवारांपैकी 100 उमेदवारापाशी आहे ना, म्हणजे 100 उमेदवार असे असतात ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशनमध्ये चांगली उत्कृष्ट टक्केवारी वगैरे असते, किंवा 10 असे विद्यार्थी असतात त्यांना ग्रॅज्युएशनमध्ये चांगली उत्कृष्ट टक्केवारी असते। बऱ्यापैकी 20 असे उमेदवार मिळतात त्यांना। बघा, 10 उमेदवारांना काय, ग्रॅज्युएशनला चांगले पर्सेंटेज, 20 उमेदवार असे मिळतात ज्यांचं ग्रॅज्युएशनला पण पर्सेंटेज चांगलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे। किती झाले, असे 30 झाले। आणि दुसरे आपण 30 असे गृहीत धरूया ज्यांचं की ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांचं 10वी-12वी सुद्धा पर्सेंटेज बऱ्यापैकी चांगलं आहे। असे या ठिकाणी सगळे मिळून किती झाले, 60 झाले। तर उर्वरित जे काही 40 आहेत ते माझ्या मते जे काही लॉवाले आहेत, लॉवाले यांना देखील प्राधान्य दिलं जातं। तर लॉमध्ये असं नाही की त्याचं कंपल्सरी ज्याचं लॉ झालेलं आहे तो शॉर्टलिस्ट होईलच, असं नाही। त्याचं लॉ होऊनसुद्धा त्या उमेदवाराचे 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन हे टक्केवारी त्याची चांगली पाहिजे। 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन आणि त्याचं लॉची देखील टक्केवारी या ठिकाणी त्याची चांगली असायला पाहिजे। आता चांगली म्हणजे काय, तर 70+, माझ्या मते 70+। ज्या उमेदवारांचे सर्व इयत्तामध्ये 10वी असेल, 12वी असेल आणि ग्रॅज्युएशन असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, याच्यामध्ये सर्वांची एखाद्याचे विद्यार्थी 70+ सर्व विषयामध्ये टक्केवारी असेल, 70-75+, तर या ठिकाणी त्या उमेदवाराचं नाव निश्चित या ठिकाणी शॉर्टलिस्टमध्ये येऊ शकते, म्हणजे येण्याची खात्री आहे माझ्या मते तरी। आता बघा, दुसरा एक तुम्हाला फॅक्ट सांगतो। आता बऱ्यापैकी मागच्या जे काय भरत्या होत्या, बॉम्बे हायकोर्टाची असेल किंवा कुठली भरती असेल, तर अशा भरतीमध्ये म्हणजे जे काही शॉर्टलिस्ट होणारे विद्यार्थी आहेत,
म्हणजे वारंवार शॉर्टलिस्ट होणारे विद्यार्थी, आता जसं की माझं नाव बऱ्याच वेळा शॉर्टलिस्ट झालेलं आहे, मी इंटरव्ह्यूसुद्धा दिलेला आहे बऱ्याच वेळा, पण आता मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे, नोकरीला आहे, तर मी आता ते परत फॉर्म भरणार नाही. तर असे बरेचसे विद्यार्थी असतात जे की वारंवार तुम्हाला त्यांचं नाव शॉर्टलिस्ट व्हायलेलं दिसतं, पण यावेळेस ते फॉर्म नाही भरणार. त्याच्यामुळं तुमचा देखील या ठिकाणी तुम्हाला संधी या परीक्षेमध्ये मिळू शकते. त्याच्यामुळं कुठंही निगेटिव्ह विचार न करता काय करा, तुम्ही फॉर्म भरून तयारी चालू ठेवा. आता बघा, दुसरं, शॉर्टलिस्टमध्ये नाव न येण्याचे कारणं, तुमची टक्केवारी जर कमी असेल तर तुम्ही त्याच्यावर अपेक्षा जास्त न करता दुसऱ्या परीक्षेची तयारी माझ्या मते करायला पाहिजे. तुमची टक्केवारी 70च्या आसपास, 65-70च्या वर असेल ना प्रत्येक इयत्तेमध्ये, तर तुम्ही यावेळेस शॉर्टलिस्ट होऊ शकता, किंवा यावेळेस नाही झालं तर पुढच्या वेळेस शॉर्टलिस्ट होऊ शकता. आणि दुसरी गोष्ट बघा, तुम्ही शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचे वाट न पाहता तुमचा अभ्यास जे काय आहे ते कंटिन्यू ठेवायचा आहे, आणि तुमचं टायपिंगचा सराव देखील करायचा आहे. कारण तुम्हाला नुसतं शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्यानं सिलेक्शन होणार आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. नुसतं शॉर्टलिस्टमध्ये नाव येऊन तुमचं काही होणार नाही, कारण तिथं सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे. त्याच्यामुळे तयारी करत राहा. आणि त्याचबरोबर आपल्याकडं ओल्ड टेस्ट सिरीज आहे. ओल्ड टेस्ट सिरीज ज्यांना कोणाला हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओल्ड टेस्ट सिरीजमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला करंट अफेअर जे काही 2-3 क्वेश्चन आहेत, एका प्रश्नपत्रिकेमध्ये करंट अफेअरचे मी 2-3 प्रश्न ॲड केलेले आहेत. फक्त तेवढंच तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचे आहेत, आणि बाकी तुम्हाला कुठंही काही चेंज करायचं नाही. तर त्या टेस्ट सिरीजमधले बरेचसे प्रश्न तुम्हाला जशाच तसे येऊ शकतात. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज, ओल्ड टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी एक नंबर घ्या, 76 66 81 14 76 हा व्हॉट्सअप नंबर आहे. कृपया कॉल कोणी करू नका, कॉल लागणार पण नाही. आणि दुसरी गोष्ट, या टेस्ट सिरीजची फी फक्त 100 रुपये आहे. या 100 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बॉम्बे हायकोर्टाचे तंतोतंत पॅसेज मी उपलब्ध करून देईल, आणि त्याचबरोबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करून मार्गदर्शन देखील करेल. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला हे टेस्ट सिरीज हवे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. चला तर मित्रांनो, धन्यवाद. तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि येत्या 2-3 दिवसामध्ये मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या लाईव्ह अडचणी सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. सोमवारी किंवा मंगळवारी मी लाईव्ह येईल आणि तुमच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.